मैं भी बहुत अजीब हूँ, इतना अजीब हूँ की बस खुद को तबाह कर लिया और मलाल भी नहीं. मंडळी जॉन एलिया यांच्या या ओळी जणू समय रैनाच्या स्वभावाला अगदी फिट बसतात. कारण समय भारतीय स्टँडअप कॉमेडीतला एक असा खेळाडू जो वादात अडकला, ट्रोल झाला, टीकेचा सामना केला, पण कधी साध्या माफीनाम्याच्या आड लपण्याचा मार्ग निवडला नाही. 2025 मध्ये इंडियाज गॉट टॅलेंट या शोमुळे मोठा वाद झाला. या वादानंतर त्याच्यावर खूप टीका झाली, सोशल मीडियावर ट्रोलिंग वाढलं आणि काही काळासाठी तो सगळ्यापासून दूर गेला. पण हीच वेळ त्याच्यासाठी ब्रेक नसून तयारी ठरली. आता 2026 मध्ये समय पुन्हा परतलाय, पण यावेळी फक्त कमबॅक नाही, तो अधिक ठाम, अधिक स्पष्ट आणि वेगळ्या स्टाईलमध्ये समोर आलाय. त्याचा मेसेज सरळ आहे, वाद त्याला थांबवू शकत नाही, ते त्याला अजून मजबूत बनवतात. म्हणूनच नेमकं त्या वादामागचं खरं कारण काय होतं आणि आता त्याच्या कमबॅकची एवढी चर्चा का होतीये, याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. म्हणजे काय लोक पडले की गेम ओव्हर समजतात, पण समय रैनाचा सीन थोडा वेगळा आहे. भाई हा बंद पडला की उठून धूळ झटकतो आणि सरळ म्हणतो, सीन अभी खत्म नहीं हुआ, इंटरवल था बस. वाद झाले, लोक भडकली, शो बंद झाला, पण भाई गायब नव्हता. तो बॅकएंड मध्ये सिस्टीम अपडेट करत होता. आणि आता 2026 मध्ये एंट्री अशी घेतली की सगळीकडे एकच वाईब आहे, भाई परत आला आणि यावेळी फुल फॉर्म मध्ये. म्हणजे गेल्या वर्षी कॉमेडियन समय रैनाच्या इंडियाज गॉट टॅलेंट या शो मुळे प्रचंड चर्चेत आला होता. सुरुवातीला सगळं काही छान सुरू होतं. समय रैना आपल्या भन्नाट टायमिंग आणि बिंदास स्टाईलमुळे तरुणांमध्ये जबरदस्त लोकप्रिय झाला होता. त्याचा इंडियाज गॉट टॅलेंट हा शो म्हणजे अगदी वेगळा प्रयोग, जिथे कॉमेडीवर कोणताही फिल्टर नव्हता. लोकांना ही धाडसी स्टाईल आवडत होती, कारण ती पारंपरिक कॉमेडीपेक्षा खूप वेगळी होती. पण हळूहळू त्याच गोष्टीनं वादाचं रूप घ्यायला सुरुवात केली. शो जसा जसा पुढे गेला तस तसं रोस्टिंगचं प्रमाण वाढत गेलं आणि त्यात वापरली जाणारी भाषा अधिक आक्षेपार्ह होत गेली. काही प्रेक्षकांना हे मजेशीर वाटत होतं, पण अनेकांना ते मर्यादा ओलांडल्यासारखं वाटू लागलं. कॉमेडीच्या नावाखाली काही चालेल का, असा प्रश्न सोशल मीडियावर फिरू लागला. पण तरी हा फक्त चर्चेचा विषय होता. तोपर्यंत एक एपिसोड आला आणि सगळं बदललं. त्या एपिसोडमध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादिया गेस्ट म्हणून आला होता. शो मध्ये नेहमीप्रमाणे रोस्टिंग सुरू होतं, पण एका क्षणी त्याने एका स्पर्धकाला असा प्रश्न विचारला जो अनेकांना अत्यंत वैयक्तिक आणि अपमानास्पद वाटला. काही सेकंदाची ती क्लिप सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली आणि जणू स्फोटच झाला. लोकांचा संताप इतका वाढला की कॉमेंट सेक्शन पासून ते न्यूज चॅनल्स पर्यंत सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. काहींनी हा सरळ सरळ असभ्यपणा असल्याचं म्हटलं, तर काहींनी फ्रीडम ऑफ स्पीचचं समर्थन केलं. पण परिस्थिती इतकी तापली की हा वाद केवळ इंटरनेट पुरता मर्यादित राहिला नाही. तक्रारी दाखल झाल्या, कायदेशीर बाबी पुढे आल्या आणि कॉमेडी करणारे हेच लोक अचानक कोर्टाच्या चक्रा मारताना दिसू लागले. या सगळ्या गोंधळात रणवीर अलाहाबादिया यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली, पण तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती. शोवर दबाव वाढला, टीका वाढतच गेली आणि शेवटी इंडियाज गॉट टॅलेंट बंद पडलं. समय राहण्यासाठी हा मोठा धक्का होता. जो माणूस रोज लोकांना हसवत होता तो अचानक शांत झाला. जवळपास 14 महिने समय रैना फारसा कुठेच दिसला नाही. सोशल मीडियावर त्याची उपस्थिती कमी झाली, नवीन कंटेंट थांबला आणि मग एक दिवस अचानक समय रैना परत आला. त्याने युट्यूबवर एक व्हिडिओ टाकला आणि त्या व्हिडिओत त्याने या 14 महिन्यांच्या काळात काय घडलं, त्याने काय शिकलं आणि या सगळ्या वादाचा त्याच्यावर कसा परिणाम झाला, हे सगळं प्रामाणिकपणे सांगितलं. कॉमेडियन समय रैनाने समय रैना स्टील अलाय या शोद्वारे दमदार कमबॅक करत बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर स्पष्ट भूमिका मांडली. जवळपास 1 तास 21 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये त्याने इंडियाज गॉट टॅलेंट या शो भोवती निर्माण झालेल्या वादाचा सविस्तर खुलासा केला. या व्हिडिओमध्ये रणवीर अलाहाबादी या संदर्भात बोलताना समय म्हणतो की वादग्रस्त ठरलेला प्रश्न हा एकदाच विचारला गेला नव्हता, तर संपूर्ण शूट दरम्यान अनेक वेळा विचारण्यात आला होता. मात्र एडिटिंग दरम्यान इतर सर्व भाग काढून टाकण्यात आला होता आणि अंतिम व्हर्जन मध्ये तोच एक प्रश्न ठेवण्यात आला, ज्यामुळे वाद अधिक तीव्र झाला. समयने मुंबई पोलीस यांच्या कारवाईबाबतही माहिती दिली. त्याच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी इंडियाज गॉट टॅलेंटचे एपिसोड्स पाहून तपास सुरू केला आणि त्या अनुषंगाने पुढील ऍक्शन घेतली. या संपूर्ण प्रक्रियेमुळे शोच्या टीमवर मोठा दबाव निर्माण झाला. या वादाचा परिणाम त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावरही झाला. समयने सांगितलं की या प्रकरणामुळे त्याला जवळपास 1 वर्ष कॉमेडीपासून दूर राहावं लागलं आणि त्याच्या कामावर त्याचा थेट परिणाम झाला. एका चुकीच्या प्रश्नामुळे शो मधील संबंधित अनेक व्यक्तींना त्याची किंमत मोजावी लागली, असंही त्यानं स्पष्ट केलं. या प्रकरणात सुनील पाल आणि मुकेश खन्ना यांसारख्या दिग्गजांनी टीका केली होती.
सुनील पाल यांनी समयला कपिल शर्माकडून कॉमेडी शिकण्याचा सल्ला दिला होता. यावर उत्तर देताना समय म्हणाला की कपिल शर्मा स्वतः त्याला मेसेज करून शोचे कौतुक करत होता आणि हा शो त्याला आवडला होता. तो पुढच्या एपिसोडमध्ये येणार होता. या सगळ्या घडामोडीनंतर आता समय रैनाने पुन्हा नव्याने सुरुवात केली असून त्याने इंडियाज गॉट टॅलेंटच्या दुसऱ्या सीझनची घोषणा सुद्धा केली आहे. यासोबतच या शो मध्ये समय कॉमेडी करताना थोडा इमोशनल पण झालेला दिसला. त्यानं त्याच्या आईसोबतचा एक किस्सा सांगितला. तो सांगताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पुढे समय म्हणाला की जानेवारी 2025 पर्यंत माझं आयुष्य खूप छान सुरू होतं. माझ्या प्रत्येक व्हिडिओला 5 ते 6 कोटी व्ह्यूज मिळायचे. प्रत्येक पॉडकास्टमध्ये माझीच चर्चा असायची. सेलिब्रिटींना मला भेटायचं होतं आणि इतर कॉमेडियन्सना माझा हेवा वाटायचा. मी अक्षरशः राजासारखं आयुष्य जगत होतो. त्यावेळी समयने त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या अमेरिका दौऱ्याची घोषणा केली. या शोची जवळपास 50,000 तिकीट विकली गेली. समय म्हणाला की अमेरिकेला जात असताना विमानातच मी रणवीर अलाहाबादी याचा तो भाग एडिट केला होता. त्यामुळे दौऱ्यात कोणतंही टेन्शन राहणार नाही. तो व्हिडिओ शेअर केल्यानंतर पहिल्या दिवशी काही झालं नाही, पण दुसऱ्या दिवसापासून खूप ट्रोलिंग आणि विरोध सुरू झाला. जर मला भारतात परत बोलावलं असतं तर मला हा दौरा रद्द करावा लागला असता. माझ्या टीमनं हिशोब केलेला त्यात मला 8 कोटी रुपयांचं नुकसान झालं असतं. त्यातून मला घर बांधायचं होतं, पण त्या एका वादामुळे सगळं काही संपण्याची भीती निर्माण झाली होती. शेवटी मंडळी, सगळ्या ड्राम्यानंतर एक गोष्ट क्लिअर आहे. समय रैना इज नॉट डन येट. तो तर आता खऱ्या गेम मध्ये एंटर झालाय. वाद झाले, शो बंद झाला, ट्रोलिंग झाली, पण भाईने लोक क्या कहेंगेला सरळ म्यूट मारला आणि 14 महिन्यांनी परत येऊन सरळ माईक हातात घेतला आणि आता वाईब एकदम क्लिअर आहे. पिक्चर अभी बाकी है दोस्त इंडियाज गॉट टॅलेंटचा सीझन 2 अनाऊन्स करून समयने बेसिकली सगळ्यांना एकच सांगितलं, तुम्ही मला कॅन्सल करायचा प्रयत्न केला पण मी अपग्रेड होऊन परत आलोय. आता पुढे काय, थोडं जास्त बोल्ड, थोडं जास्त स्मार्ट आणि फुल ऑन सिवेज कंटेंट म्हणून तयार राहा मंडळी. कारण येत्या काळात पुन्हा एकदा गाजणार आहे समय रैना आणि यावेळी तो फक्त कमबॅक नाही तर टेक ओव्हर मूड मध्ये आहे. बाकी समयचा कमबॅक तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.